नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्श विथ विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नुकताच ज्यांनी शक्तिपीठ महामार्ग विरोधी मोर्चा काढला होता ते या पलूस कडेगावचे आमदार OBC आरक्षणाचे मारक डॉक्टर विश्वजित कदम यांनी या मोर्चामध्ये संबोधित करताना सांगितलं होतं की आम्हाला 20 मिनिटात कुठेही जायचं नाही आहे. आम्हाला एवढ्या जलद जायचं आहे का? आत्ताच मी म्हणले 1.5 तासामध्ये तुळजापूरला जाऊन येतो, 1-1.25 तासामध्ये कोल्हापूरला जाऊन येतो. आमदार साहेब, कधीतरी रस्त्याने चालत जावा हो. रस्त्याने आपल्या कारने तरी चालत जावा. कसं आहे, तुम्हाला हेलिकॉप्टरची सवय आहे. तुम्ही राहता पुण्यामध्ये आणि येता आपल्या मतदारसंघामध्ये. सकाळी पुण्यातून तुमचं हेलिकॉप्टर उडतं आणि मतदारसंघात येतं. मतदारसंघांना सगळ्यांना चेहरे दाखवले की परत ते हेलिकॉप्टर उडतं आणि ते जातं पुण्यात. माझा शेतकरी बांधव, माझा ग्रामस्थ, माझा सामान्य नागरिक हा अजूनही STने प्रवास करतो. कारण तुमच्या त्यावेळेला हेलिकॉप्टर घेण्यासाठी पैसे नाहीत ना दादा. आणि त्या माणसाला दळणवळणाचं साधन व्हावं, त्याचा स्पीड वाढावा, त्याचा शेतकऱ्याचा माल जलद गतीने मार्केटला जावा. कारण नुकतंच आपल्याला माहीत आहे सांगली जिल्ह्यामध्ये मिरजेमध्ये ड्राय पोर्ट येतं आहे, त्याला गती मिळावी यासाठी शासन योजना आणतं आहे शक्तिपीठ महामार्गाची. आणि तुम्ही म्हणताय 20 मिनिटात आम्हाला कुठं जायचं नाही. अहो दादा, तुम्ही जाल, पण माझा सामान्य शेतकऱ्यात 20 मिनिटात कुठेही जात नाही. त्या शेतकऱ्याला विचारा जो सकाळी अंबाबाईला जायला कडेगावरून गाडी पकडतो, त्याला किती तास लागतात. त्याला इस्लामपूरला, जे आता आम्ही ईश्वरपूर म्हणतो, तिथे गाडी बदलावी लागते. त्यानंतर कोल्हापूरला जावं लागते. म्हणजे तुम्ही सामान्यात वावरतच नाही, त्यामुळे तुम्हाला ह्या वेदना कशा कळतील. तुमचं काय, ड्रायव्हर आहे कारखान्याचा, डिझेल आहे कारखान्याचं, गाड्या कारखान्याच्या, तुम्हाला त्याची झळ बसत नाही हो. पण सामान्य जनाला वाटतं आजही आमचा प्रवास सुकर व्हावा. त्यासाठी या जमिनी घेतलेल्या आहेत. या जमिनी स्वतःचा कारखाना वाढवण्यासाठी घेतल्या नाहीत. तिथून सर्वसामान्य शेतकरी जाणार आहे आणि त्या शेतकऱ्यांचा विकास होणार आहे. मला वाटतं विकास तुमच्या डोळ्यात खुपतोय का? कारण तुम्ही आत्तापर्यंत जमिनी घेतल्या, तुम्हाला सवय कशी आहे, जमिनी ओरबाडायची सवय आहे. जमीन विकाय निघली की कदमाने जाऊन पहिलं ती विकत घेतली पाहिजे. आता पण तुम्हाला तसं वाटतंय का? आता शासन घेतोय हो, तुम्ही घेत नाही. त्यामुळे तुम्ही जमिनी घेतल्या, स्वार्थासाठी घेतल्या. शासनच्या जमिनी घेते त्या डेव्हलपमेंटसाठी, विकासासाठी घेते. आणि आज तुमच्या त्या मोर्चाला ती किती लोक होती हो? बाधित शेतकरी, शारपड शेतकरी म्हणतो जमिनी घ्या, हरकत नाही, आमच्या जमिनी कमी उपजाऊ झाल्यात. पण तुम्हाला लय दर्द होतोय. हा दर्द कॉन्ट्रॅक्टसाठी होतोय का? भेटा ना देवाभाऊला, देवाबाई सगळं देतील तुम्हाला. तुम्हाला माहीतच आहे ना, देवाभाऊचे तुमचे चांगले संबंध आहेत ना. परंतु दाखवायचं आहे का करायचं आहे का असं करू नका. सामान्य शेतकऱ्यांना त्याचा माल जलद गतीने जाऊ द्याल. त्यालाही निदान हेलिकॉप्टरमध्ये बसता येत नसेल, ऐपतच नाही, तुम्ही काय बसवणार नाही. निदान शक्तिपीठ महामार्गानं अंबाबाईचं, ज्योतिबाचं दर्शन त्यांना 20 मिनिटात घेऊ द्याल. तुम्हाला काय गरज नाही, तुमचं हेलिकॉप्टर ज्योतिबा डोंगरावरती बसल, उडल, तुम्हाला काय फरक पडत नाही. फरक पडतो तो सामान्य शेतकऱ्यांना, सामान्य नागरिकांना. एवढंच बोलतो, थांबतो. धन्यवाद.